आता जर मागचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तुमच्या माहिती करता सांगते. कारण आज होता संदल आणि आपण जाणार होतो आपल्या मैत्रिणीसोबत. तर आपण इकडे संदलला पोहोचलेलो होतो मैत्रिणीला घेऊन. आता मैत्रिणीला व्हिडिओ मध्ये घ्यायचं म्हणल्यावर मी अगोदर तोंड बांधून घ्या. त्याच्यानंतर आहे ना बघा, इकडे आपल्या संदलचे कावड आलेले होते. कावड म्हणजे जे नदीला जाऊन पाणी घेऊन येतात आणि त्या पाण्याने आंघोळ घालतात बाबा. आता बरेचसे जे माझे व्ह्यूवर आहेत ना, म्हणजे माझे जे व्हिडिओ जे बघतात ना, त्यांना माहिती असून का हा काय प्रकार आहे म्हणून. पण मी हा प्रकार पहिल्यांदा बघितलेला होता. म्हणजे कावड हा प्रकार मी त्याच्या अगोदर पण बघितलेला होता. पण कावड आपले खेड्या गावातले कावड असे असतात की डायरेक्ट ड्रम घेऊन पळतात. पण इथे ना कावडला इतक्या सुंदर प्रकारे सजवून घेऊन येतात ना की बघायला इतकं फार छान वाटत होतं ना की काय सांगू. आणि मग हे तुम्हाला दिसतंय खाली लेकरं काय टाकतायत, तर त्याचं पाठीमागचं कारण मी त्यांना विचारलं की हे ना तिथले नवसाचे लेकरं असतात ज्यांना कावड समोर असं ठेवलं जातं आणि ते त्यांना ओलांडून समोर जातात. तर हा तो प्रकार आहे. तर तुम्ही बघू शकता कावडला गेलेले लोक किती होते. अरे बाबा बाबा बाबा, खूप लोकांची गर्दी झालेली होती ते बघायसाठी पण. आणि कावडचं पाणी घेऊन आलेले लोक पण भरपूर होते. मी म्हंटल अशी पाहिजे श्रद्धा. आता हा प्रकार मला अजिबातच माहिती नव्हता की असं लेकरं वगैरे नवसाची तर समोर ठेवले जातात. पण मी ना तिथल्या आमच्या मैत्रिणीला विचारलं की असं का बरं त्यांना समोर असं झोपवलं जाते ना, ते त्यांना ओलांडून का जाता येते. तर त्यांनी मला त्याची पाठीमागची माहिती अशी सांगितली. म्हणजे लोकांची श्रद्धा इतकी आहे इथं की ना त्यांची नवस सुद्धा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला इथं जास्त आवडलेली ती म्हणजे की इथं अजिबात हे कुठल्या प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सर्व धर्म समभाव असा एकतेचा इथं संदेश आपल्याला दिसून येतो. कारण आहे ना सगळे लोक इथं एकत्रित होतात आणि सगळे लोक एकत्रित मिळून हा जो यात्रेचा उत्सव आहे ना तो साजरे करतात. आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट जगात कुठलीच असू शकत नाही. आणि ते पाहून मन इतकं प्रसन्न झालं होतं ना की तुम्हाला शब्दात ते व्यक्त करता येणार नव्हतं. आणि त्याच्यानंतर ही कावड वगैरे घेऊन बघा आतमध्ये गेलेले होते आणि बाबाला आंघोळ घालायची होती. आता आंघोळ घालायचा प्रकार काय मला शूट करता आला नाही कारण आपण बाहेर होता आणि इकडे बघा सिक्युरिटीसाठी आपल्याला पोलीस पण हजर होते. मी म्हणलं जर का आपण आतमध्ये गेलो पडायचा आपल्याला एखादा ट्रॉला, त्याच्यामुळे आपण बाहेरूनच प्रोग्राम करत होतो. आपण बाहेरूनच सगळं काय गोष्ट बघितल्या. आणि त्याच्यानंतर आहे ना मी म्हटलं नाही का पूर्ण सजवल्यानंतर तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवू. आता व्हिडिओ आपला आजचा थोडा मोठा होणार आहे, त्याच्यामुळे ना तुम्ही काय ना बोर होऊ नका. कारण तुम्हाला याच्यामध्ये ना सगळं काही बघायला भेटणार आहे आणि माहिती पण भेटणार आहे बरीच काही. तरी इथं तुम्ही बघू शकता थोडासा व्ह्यू की इथं आंघोळ कसे घालतात. कावडीचं सगळं पाणी नाही इथं जमा करता एकत्र एक एक येऊन त्यांना बाबाला त्या पाण्याने आंघोळ घालतात. आणि त्याच्यानंतर बाबाला संदल लावतात. आणि संदल लावल्यानंतर बाबाला छान असं सजून घेतात चादर वगैरे टाकून. आणि त्याच्यानंतर आहे ना संदल सगळ्या लोकांना वाटतात. आणि जेव्हा संदल वाटायला ते बाहेर येतात ना त्यावेळेस लोक त्या संदल घेण्यासाठी इतक्या वेळ होतात की पर एकमेकांच्या अंगावर पडायची बारी. मी पण इकडे संदल घेतलेलं होतं ना आपल्या गळ्याला लावून घेतलं होतं. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की संदल वास इतका सुगंध छान होता. त्याच्यामध्ये काय काय मिक्स करता आपल्याला काय माहित नाही, पण खूप छान त्याचा सुगंध येत होता. आणि त्याच्यानंतर आरांचे पप्पाला इकडे बोलून घेतलं. मी म्हणलं नाही का इकडे या दर्गेकडे इकडे लोभन वगैरे टाकायचा कार्यक्रम